कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता ब्रेडबरोबर किंवा पोळीबरोबर लहान मुलांना सहज खाता येण्यासारखा आणि आवडणारा साखर आंब्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। साखर आंबा तयार करण्यासाठी आपण कढईत तूप टाकून घेणार आहोत। साजूक तूप घेतलेलं आहे। तूप थोडं गरम झालं की त्यात आपण किसलेल्या कैरीचे किस टाकून घेणार आहोत। तोतापुरी कैरीचा किस आहे हा, तो जास्त आंबट नसतो, त्यामुळे तो टाकून घेत आहे मी। हा किस छानपैकी परतून घेणार आहोत आपण आता तुपावर। त्यातलं थोडंसं मॉइश्चरायझर कमी होईल। एक 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे, त्याचा कलरही छान येतो। असं 2 मिनिटं छान किस परतून झाला आहे। आता यात आपण साखर टाकणार आहोत। जर गुळ आंबा आवडत असेल तर तुम्ही गुळ पण टाकू शकतात, साखर आंबा करायचा असेल तर साखरही टाकू शकतात। मला तर साखर आंबाच करायचा आहे, त्यामुळे मी साखरच वापरणार आहे। ह्याला कलर पण छान आला आहे। आता साखर टाकताना जेवढ्या वाट्या किस आहे कैरीचा त्याच्या अर्धी साखर टाकायची। म्हणजे 4 वाट्या किस असला तर 2 वाट्या साखर टाकायची। हा माझा किस कैरीचा 2 वाट्या आहे, तर त्यात मी 1 वाटी साखर टाकून घेते। आता साखर व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि हे शिजू द्यायचं आहे। थोडंसं किस शिजला आणि साखर वितळली की ह्या स्टेजला यात लवंग, दालचिनी आणि वेलची टाकायची आहे थोडी, तर मी ती टाकून घेते। वेलची टाकली आहे आणि याचं साखरेचं पाणी आटोपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित। यात आपण केशरही टाकून घेणार आहोत 2-3 काड्या, त्याने कलर खूप छान येतो। छान असा साखर आंबा तयार झाला आहे। यातली साखर पूर्णपणे आटलेली आहे, साखरेचं पाणी पूर्ण आटून गेलं आहे आणि केशरयुक्त असा छान साखर आंबा तयार झाला आहे। याचा कलर पण खूप छान आलेला आहे आणि मला असा फार घट्ट असा साखर आंबा आवडत नाही। पोळीबरोबर खाण्यासाठी थोडंसं असंच थोडा मऊ ज्यूसी असंच साखर आंबा आवडतो, त्यामुळे मी थोडं ठेवलंय। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं आणखी घट्ट करू शकतात, पण थंड झाल्यानंतर हा थोडंसं आणखी घट्ट होतोच। तर मला असं ज्यूसी टेक्स्चर आवडतं म्हणून मी असंच ठेवत आहे। तर साखर आंब्याची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।